लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. साताऱ्यात अवकाळीचा कहर. एका महिलेचा मृत्यू. अवकाळीमुळे शाळेची भिंत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू. जवळीतील ओझरे गावातील घटना. रामनगरमध्ये वडाचे झाड शेडवर कोसळलं. दुचाकींचंही मोठं नुकसान. बीड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा उष्णतेसह पावसाचाही इशारा. 24 आणि 25 एप्रिल रोजी तापमान 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता. तर 24 एप्रिल रोजी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्टही जारी. विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. तुरळक येथे मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी. हवामान विभागाचा आज कोकण विभागाचा अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली. आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाचा केळी पिकाला फटका. काढणीला आलेली 2 एकर केळी पावसामुळे भुईसपाट. यात शेतकऱ्यांचं 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात वादळी पावसाचा इशारा. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान. आंब्याचं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात वादळी पावसाचा इशारा. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता. राज्यात कालपासून सुरू झालेला वादळी पाऊस पुढील 3 दिवस बहुतांश भागात असणार. धाराशिवच्या परंडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. 9 एकर पपई बागा जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं 15 ते 16 लाखांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. जळगावात रावेर यावल परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने केळीच्या पिकाला फटका. केळीला पाणी देताना शेतकऱ्यांना मोठी गैरसोय होते. परिणामी केळी पिकाचं नुकसान होतंय. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममधील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात 500 रुपयांची घसरण. शेतकरी आर्थिक संकटात. तुरीच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. केंद्र सरकारकडून सुमारे 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाफेड आणि एनसीसी मार्फत केली जाणार. बाजार समितीतून कांद्याची खरेदी करण्यासाठी लासलगाव आणि पिंपळगावमधील गोडाऊनमध्ये आधुनिक कांदा जो आहे तो साठवण करून ठेवलाय. वाढत्या तापमानामुळे जळगावच्या 40 गावात भाजीपाल्याच्या दरात चढउतार. काही भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका. उन्हाच्या तीव्रतेमुळे पीक करपण्याच्या भीतीने शेतकरी वर्गही चिंतेत. सोलापूरच्या उजनी धरणात साठा असूनही भीमा नदी कोरडी असल्याने राजू शेट्टी आक्रमक. 2 दिवसात पाणी न सोडल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा. तर उसाची बिलं न देणाऱ्या कारखानदारांच्या घरासमोर भांडी कुंडी आंदोलन करण्याचाही पवित्रा. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी. उष्माघातामुळे गारगुंडी गावातील उषा पापाळे यांचं निधन. उन्हात प्रवास केल्यानंतर तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात नेताना झाला मृत्यू. बोरवेल दुरुस्तीच्या कामासाठी पिंपळटोला ग्रामपंचायत सदस्यांनी गोंदिया पंचायत समिती गाठली. पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांची मोठी गैरसोय. नाशिकच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढली. येवला तालुक्यात सर्वाधिक 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा. या टँकर्सद्वारे 23 गावं आणि 8 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात परिस्थिती गंभीर बनली. मुबलक पाणी असतानाही धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील पेठसावंगी गावात पाणी टंचाई. नळावर आणि पाण्याच्या टँकरभोवती महिला आणि लहान मुलांच्या भर उन्हात रांगा. उजनी धरणातून सोलापूरला पाणी सोडण्यास माढ्याच्या आलेगावमधील शेतकऱ्यांचा विरोध. आलेगाव भांडगाव बंधारा अगोदर मंजूर करावा आणि मगच सोलापूरला पाणी न्यावं. शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी संकट अधिकच गडद. वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलक या भागात मोठमोठ्या वसाहतींना रोज 10 ते 12 पाण्याच्या टँकरचा पुरवठा. पाण्यासाठी लाखो रुपये पाण्यावर खर्च. 40 गावात तापमान पुन्हा 40 अंशावर. उष्णतेचा जोर वाढला. उन्हाचा तडाखा वाढताच दुपारच्या वेळेत रस्ते झाले निर्मनुष्य. पुढील काही दिवस तापमानात वाढीची शक्यता. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. ढगाळ वातावरणानंतर गोंदियात पुन्हा उष्णतेचा तडाखा. तापमान 42 अंशावर. कडक उन्हामुळे नागरिक हैराण. उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट. आरोग्य तज्ज्ञांकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन.
नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर वाढल्याने प्रशासन सतर्क. जिल्ह्यात 18 ठिकाणी उष्णता कक्ष तयार. मे महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याची हवामान विभागाची शक्यता. वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा असणार. तीव्र उष्णतेमुळे शाळांचा वेळ बदलण्याचा प्रशासनाचा निर्णय. नांदेड जिल्ह्यात मागील आठवडाभर तापमानाचा पारा 40शी पार गेल्याने वाढत्या तापमानाचा शेतीला फटका. शेतातील कलिंगड पिकाला चट्टे पडून खराब होत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर. वाढलेल्या उष्णतेमुळे शेतीच्या कामांवर होतोय परिणाम. शेतमजुरांचा दुपारी उन्हात काम करण्यास नकार. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत काम करण्यावर शेतमजुरांचा भर. चाळीसगाव गौताळा अभयारण्यात वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती. उन्हाचा कडाका वाढल्याने नैसर्गिक पाणवठ्या आटल्याने वनविभागाकडून उपाययोजना. टँकरच्या सहाय्याने पाणवठ्यांमध्ये पाणी सोडून वन्यजीवांची तहान भागवण्याचा प्रयत्न. जळगावच्या मोहाडी रस्त्यालगत कठडे नसलेली विहीर असल्याने अपघात होण्याची शक्यता. मोठा अपघात होण्यापूर्वी विहिरीला कठडे बांधण्याची वाहनधारकांची मागणी. मुंबई पुणे एक्सप्रेस वे 3 तासानंतर प्रवाशांसाठी खुला. कुसगावात ब्रिजच्या रंगरंगोटी आणि देखभालीसाठी मुंबई लेन बंद करण्यात आली होती. उद्याही 12 ते 3 या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. येलदरी धरणालगत असलेल्या जमिनी जलसंपदा विभागाच्या. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा दावा. धरण झालं तेव्हा संबंधित जमीन मालकाला मोबदला दिल्याचाही दावा. बीड कारागृहातील ऑडिओ क्लिप प्रकरणातील कैद्यावर दबाव. अझहर पठाणच्या दुसऱ्या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांचा दावा. मंत्री योगेश कदम यांना भेटून चौकशीची मागणी करणार. जळगावात विधान परिषदेसाठी भाजप सेनेतील इच्छुकांच्या नावाची चर्चा. भाजपकडून नंदकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन, अमोल शिंदे यांचं नाव. शिवसेनेकडून गुलाबरावांचे चिरंजीव प्रतापराव पाटलांचं नाव आघाडीवर. निवडणुका झाल्या म्हणून संघटनेकडे दुर्लक्ष करू नका. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना सूचना. 12 कलमी कार्यक्रमातून गावखेड्यातील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित करा. रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. जालन्यात पूर्णवादी नागरी सहकारी बँकेत 8 कोटी 12 लाखांचा अपहार. बनावट पावत्या आधारे कर्ज उचलल्याचं समोर. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू. अपहार प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता. मुंबईच्या नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून जादा शुल्क आकारल्याचा प्रकार. 3,43,000 रुपयांच्या थकीत शुल्कावर 19,45,000चा दंड आकारून विद्यार्थ्यांचं इंटर्नशिप सर्टिफिकेट रोखल्याचा आरोप. स्वतःला पुरोगामी नेते म्हणून घेणाऱ्यांनी महिलांचा हक्क हिसकावला. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची महाविकास आघाडीवर टीका. जालन्यात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज 3रा दिवस. कर्मचारी उपस्थित नसल्याने बदनापूर तहसील कार्यालयात शुकशुकाट. वाशीमध्ये जुनी पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर. शासकीय कामांसाठी लागणारा मुद्रांक मिळत नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल. नाशिकच्या चांदवड आणि धुळे टोल नाक्यावरील 175 जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. नवीन टेंडरमधून कपात केल्याने कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन पाठवून नोकरी वाचवण्याची मागणी केली. बीडच्या अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात परिचारिकांनी संप पुकारला. परिचारिकांचे रिक्त पदं तात्काळ भरावीत. पदोन्नती द्यावी. परिचारिकांची मागणी. तर आरोग्य सेवा विस्कळीत करणं उद्देश नाही, पण मागण्या मान्य करा. परिचारिकांची भूमिका. कोल्हापुरात राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर. कर्मचाऱ्यांच्या संपाचा 3रा दिवस. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच विभागात शांतता. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे भंडाऱ्यात नागरिकांची गैरसोय. लाखनी तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांना परत जावं लागत असल्याचं दृश्य. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांचा जिल्हाभर कामबंद आंदोलन. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 270 ग्रामसेवकांचं काम बंद आंदोलन. कुरखेडा येथील अतिरिक्त संवर्ग विकास अधिकारी यांच्या मनमानी कार्यभाराविरोधात आंदोलन. धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या लातूर गुलबर्गा महामार्गाची दुर्दशा. उमरगा चौरस्ता ते नारंगवाडीपर्यंत रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा. खराब रस्त्यामुळे एका वर्षात 24 जणांनी आपला जीव गमावला. महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करा. स्थानिकांची मागणी. चंद्रपुरात प्रशासनाकडून 6व्यांदा इरई नदी खोलीकरणाचं काम हाती. या कामामुळे नदीचं पात्र रुंद आणि खोल होणार. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या पुराचा धोका यंदा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता. सांगलीत रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेस नगरसेवकांचं रास्ता रोको आंदोलन. शामरावनगरमध्ये 1.5 वर्षापासून गटारीचं काम सुरू असल्याने रस्त्याची दुरावस्था.
सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचं आवाहन केलं. प्रभावी जलव्यवस्थापनामुळे दुष्काळावर मात करणं शक्य, पाटलांकडून विश्वास व्यक्त. रायगड झडपीचे नवे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी पहिल्याच आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, अन्यथा कारवाई टाळा, वैकुंठ पाटलांचा इशारा. वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे कामगार कल्याणकारी मंडळातर्फे भांड्यांचं वाटप, मात्र वाटपावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि गैरसोयीचं चित्र समोर, नागरिकांच्या लांबच लांब रांगा. जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालय व्हावं या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. सेवली गावापासून जालना तहसील कार्यालय 60 किलोमीटर लांब असल्याने पायपीट होत असल्याने नागरिकांना मनस्ताप. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.